पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ गेल्या 3 तासांपासून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचा ठिय्या. काँग्रेस खासदारांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. सर्व देशभक्तांनी काँग्रेसच्या धरणे आंदोलनामध्ये सामील व्हावं. चलो पीएम हाऊस अशा आशयाची पोस्ट करत काँग्रेसचं हे आवाहन. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा. सरकारच्या वतीने समजूत काढण्याचा प्रयत्न. चर्चेनंतरही काँग्रेस आपल्या आंदोलनावर ठाम. आंदोलन स्थळावरून जितेंद्र सिंह अमित शहा यांच्या भेटीला. नीट पेपरफुटी प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावं. गृहसचिवांनी चर्चेवेळी उपस्थित राहावं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा. काँग्रेसच्या 4 मागण्या. सरकारकडून सभागृहात चर्चेचं आश्वासन. राजकीय हेतूसाठी मुलांच्या भविष्याशी खेळू नका. नीट प्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू. एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं हे विधान. शरद पवारांनी जंतर मंतर मैदानावरती अभिजित दिपकेंची घेतली भेट. सीजेपीच्या प्रमुख 4 मागण्यांसंदर्भात दिपकेंची पवारांसोबत चर्चा. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नाही. पवारांचा सरकारवर निशाणा. विरोधकांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा. उद्धव ठाकरे उद्या जंतर मंतरवर जाणार. सीजेपीच्या आंदोलकांची भेट घेणार. अरविंद केजरीवाल यांच्याकडून आंदोलनस्थळी भेट घेत पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध. फेसलेस आंदोलनामध्ये काहींकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न. पोलिसांचं नियंत्रण नसतं तर अनावश्यक गोष्टी घडल्या असत्या. आंदोलकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काहींचं स्वार्थी राजकारण सुरू. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा निशाणा. वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्र बंदची हाक. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला दिला पाठिंबा. कर्जमाफीची पहिली यादी उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची देखील शक्यता.